नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 3, बाह्य प्रक्रिया भाग 1. अंतर्गत हालचालींमुळे विविध भूरूपे निर्माण होतात. भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियांमुळे भूरूपांची निर्मिती व ऱ्हास अव्याहतपणे होत असतो. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड, पठार, पर्वत, मैदान इत्यादी. बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादीमुळे प्राथमिक व द्वितीय स्वरूपातील भूरूपात बदल होऊन तृतीयक भूरूपे तयार होतात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादी. खडक फुटणे, कमकुवत होणे या नैसर्गिक प्रक्रियेला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. कायिक, रासायनिक, जैविक असे विदारणाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण प्रामुख्याने घडून येते. दमट हवामानाच्या प्रदेशात रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात घडून येते. जैविक विदारण हे सजीवांकडून घडते. खडकाचा उघडा भाग तापतो व आतील भाग थंड राहिल्याने खडकांचे वरचे थर पापुंद्र्याप्रमाणे सुटे होतात. त्यास खडकाचे अपपर्णन असे म्हणतात. तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाब, मुक्ती, पाणी इत्यादींमुळे कायिक विदारण घडून येते. वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती अंकुचन पावतात. सतत प्रसरण अंकुचनामुळे खडकातील कणात प्रचंड ताण निर्माण होऊन खडकांना तडे जातात व खडक फुटतात. ज्या प्रदेशात दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असते तेथे विदारण मोठ्या प्रमाणात होते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेश. पाणी गोठल्यावर पाण्याचे आकारमान वाढते. तापमान 0°C पेक्षा कमी असलेल्या प्रदेशात खडकातील तडांमध्ये साचलेले पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ होऊन खडक फुटतात. सागर किनाऱ्यावर सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी मोठ्या प्रमाणात आढळते. सागरातील क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिसळल्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास मदत होते. सूर्याच्या उष्णतेमुळे खडकातील पाण्याची वाफ होऊन स्फटिकीकरण घडून येते. स्फटिकांनी जास्त जागा व्यापल्याने खडकात ताण निर्माण होऊन खडकांवर छिद्रे तयार होतात. हा खडकाचा पृष्ठभाग मधमाशांच्या पोळ्यासारखा दिसतो. पुढे बघूयात. खडकाच्या वरच्या थराचा दाब खालच्या किंवा आतील थरावर असतो. दाब
नाहीसा झाल्यास विदारण घडून येते. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रदेशात पाणी मुरल्याने काही प्रकारच्या खडकांचे विदारण घडून येते. उदाहरणार्थ वालुकाश्म, पिंडाश्म इत्यादी. वालुकाश्म, पिंडाश्म खडक केवळ वाळूचे कण, दाब व चिखल यांच्या एकत्रीकरणातून तयार होतात. अशा खडकांमध्ये पाणी मुरल्यास वाळूचे कण सुटे होतात. यास कणात्मक विदारण असे म्हणतात. तापमान भिन्नतेमुळे खडकांचे अंकुचन प्रसरण होऊन त्यामधील जोड किंवा तडे रुंदावतात. तापमान भिन्नतेमुळे रुंदावलेल्या जोड किंवा तडांमध्ये पाणी साचून खडकांचे मोठे खंड एकमेकांपासून विलग होतात. या विदारणास खंड विखंडन असे म्हणतात. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण आहे. पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. याचा अर्थ पाण्यात अनेक पदार्थ सहज विरघळतात. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात. पावसाचे पाणी जमिनीवर पडेपर्यंत हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळल्याने सौम्य कार्बाम्ल तयार होते. सौम्य कार्बाम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बनिक आम्ल. या प्रक्रियेस कार्बनन असे म्हणतात. ही रासायनिक विदारणाची प्रक्रिया आहे. मूळ खडकातील काही खनिजे विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. यास द्रवीकरण असे म्हणतात. ही रासायनिक विदारणाची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ चुनखडीचे रासायनिक अवक्षेपण हे जिल्हा अहमदनगर येथील वडगाव दर्या येथे झालेले आढळते. ज्या खडकात लोहखनिज असते त्यावर भस्मीकरण ही रासायनिक क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. म्हणजेच लोहावर गंज चढणे किंवा लोहाचा अंश असलेल्या खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. पुढे बघूयात. कायिक व रासायनिक विदारणाशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे विदारण होत असते. झाडांची खोलवर जमिनीत गेलेली मुळे, मुंग्यांचे वारूळ, उंदीर, घुशी, ससे इत्यादी प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. यामुळे खडकांचे विदारण घडून येते. खडकाचे खनन करणाऱ्या प्राण्यांना खनक प्राणी असे म्हणतात. खडकांवर शेवाळे, हरिता किंवा दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. खडकांचे विदारित झालेले तुकडे वर्षानुवर्ष उताराच्या पायथ्याशी साठतात. उताराच्या पायथ्याशी विदारित झालेल्या तुकड्यांच्या शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे
या प्रक्रियेस विस्तृत झीज असे म्हणतात. विस्तृत झीज 2 प्रकारे होते. तीव्र उतारावर जलद व मंद उतारावर संथ गतीने विस्तृत झीज घडून येते. दरडी कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे, तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशात खडकांचे विदारण होऊन तीव्र गतीने विस्तृत झीज घडून येते. तीव्र उतार असलेल्या प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थ पाणी मुरल्याने वेगाने उताराच्या दिशेने सरकतात व मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात माळीण येथे झालेला अपघात. कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते. वारा, वाहते पाणी, हिमनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे खनन घडून येते. विदारण व विस्तृत झीजेप्रमाणेच खनन ही बाह्य प्रक्रिया आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.